आज आपण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. हा क्लास 8चा फर्स्ट चॅप्टर आहे. त्याचं मराठीमध्ये सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण असे आहे नाव. तर 2011च्या गणनेनुसार जमीन व समुद्र यामध्ये जितके पण सजीव आहेत त्याचे मिळून 87 दशलक्ष जाती हे ज्ञात झाल्या होत्या. ज्ञात म्हणजे माहिती पडल्या होत्या. आणि एवढ्या संख्यांचा जे काही अभ्यास आपण करण्यासाठी काय झाले होते की वेगवेगळ्या गटात विभागणी झाली होती. आता सजीव सृष्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 7वी पर्यंत तुम्ही शिकत आलाय की सजीव कशाला म्हणतात किंवा सजीव सृष्टीमध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स, प्राणी, वनस्पती येतात. त्यानंतर सूक्ष्मजीव जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तर ज्याला आपण सूक्ष्मदर्शकाखाली किंवा मायक्रोस्कोपमध्ये आपण त्याला बघतो, त्यांचे आपण वर्गीकरण या टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर वेगवेगळ्या सजीवांचे गट आणि उपगट याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. गट आणि उपगट. तर गट आणि उपगट हे जे काही गटामध्ये विभागणी केलेली आहे तर याला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर जैविक वर्गीकरण. जितके काही सजीव आहेत त्यांचे सजीवांचे जे काही वर्गीकरण आहे ते यामध्ये येतात, तर त्याला आपण जैविक वर्गीकरण असे म्हणतो. तर सगळ्यात आधी रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी सगळ्यात आधी 5 गटांमध्ये विभागणी केलेली आहे. त्याचं नाव आहे रॉबर्ट, आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू, रॉबर्ट विटाकर. ठीक आहे. इन 1920 to 1980 म्हणजे 1920 ते 1980 या दरम्यान त्यांची लाईफसायकल होती. ते एक इकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी 5 गटामध्ये सजीवांची विभागणी केली. ठीक आहे. ते पण कधी? तर 1969 मध्ये. कोणी केली? रॉबर्ट विटाकरने. कधी केली? तर 1969 मध्ये. आणि किती गटात केलेले? तर 5 गटामध्ये. तर या 5 गटामध्ये विभागणी कशा पद्धतीने केली गेलेली आहे किंवा कशी केलेली आहे त्याचा आपण फ्लो चार्ट आपण इथे बघणार आहोत. आणि ते फ्लो चार्ट आपण काढल्यानंतर त्याचे एक एक टॉपिकचा आपण अभ्यासणार इथे आहोत. तर इथे मी विटाकरांची 5 किंगडम म्हणजे 5 सृष्टी, सजीव सृष्टीचे वर्गीकरण इथे मी ड्रॉ केलेलं आहे फ्लो चार्ट. तर सगळ्यात आधी सजीव. तर सजीवांचे 2 वर्गीकरण इथे झालेले आहे. एक म्हणजे आदिकेंद्रकी आणि दुसरं म्हणजे दृश्य केंद्रकी. तर आदिकेंद्रकी असे आहे, आदिकेंद्रकी म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक हा नाहीच आणि त्याची जे काही पेशींची जे काही रचना असते, त्याच्या आतमधले जे काही ऑर्गॅनल्स असते, जे काही अंगके असतात ते सगळे नसतात, तर त्याला आपण आदिकेंद्रकी असे म्हणतो. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिझममध्ये ज्या पेशींमध्ये न्यूक्लियस म्हणजेच काय केंद्रक हा मेम्ब्रेनमध्ये असतो. ठीक आहे. तर त्याला आपण दृश्य केंद्रकी असे म्हणतो. त्यानंतर आदिकेंद्रकीमध्ये सगळ्यात आधी आपण आदिकेंद्रकी बघू. आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीय म्हणजे काय? एक पेशी असणारा ऑर्गॅनिझम म्हणजे. ठीक आहे. त्यानंतर एक पेशीय. आता दृश्य केंद्रकीमध्ये 2 येतं. फर्स्ट वन इज द एकपेशीय. पहिला येतो एकपेशीय आणि दुसरा येतो बहुपेशीय. सॉरी, इंग्लिशमध्ये थोडंफार माझी लँग्वेज येऊन जाते, तर तेवढं ॲडजस्ट करा. एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीय माहिती आहे की एक पेशी असणारा प्राणी आणि दुसरा आहे किंवा जीव. बहुपेशीय म्हणजे एकापेक्षा जास्त असणारी पेशी म्हणजे त्याला आपण बहुपेशी असे म्हणतो. तर या एकपेशीयमध्ये
सगळ्यात पहिला सृष्टी येतं त्याचं नाव आहे मोनेरा. त्याचं नाव आहे मोनेरा. आता या मोनेरामध्ये कुठलं सजीव येतं, कुठलं एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे येतात, हे आपण सगळं नंतर डिस्कस करणार आहोत किंवा नंतर अभ्यासणारच आहोत. त्यानंतर सृष्टी 2मध्ये येतं प्रोटिस्टा, जे एकपेशीय सगळे जीव आहेत. त्यानंतर बहुपेशीयमध्ये बघा काय काय येतं. सृष्टी 3 कवके, सृष्टी 4 वनस्पती आणि सृष्टी 5 प्राणी, ज्यामध्ये आपण येतो वनस्पती येते आणि कवके, हे सगळे बहुपेशीय असतात. नेमकं आहे एकपेशीय. एकपेशीयमध्ये मोनेरा हे सृष्टी 1 येते आणि सृष्टी 2 कशामध्ये येत आहे, तर दृश्य केंद्रकीच्या एकपेशीयच्यामध्ये प्रोटिस्टा हे येत आहे. तर अशा पद्धतीने हा जो फ्लो चार्ट आहे हा विटाकरांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेले आहे सजीवांचे, ते आपण इथे बघितले आहे. आता आपण एक एक टॉपिक काय करणार आहोत, त्याच्यावरती अभ्यासणार आहोत. हां, तर विटाकरांनी जे काही 5 किंगडम्स क्लासिफिकेशन दिलेलं आहे किंवा सृष्टी 5 जे काही वर्गीकरण केलेलं आहे सजीवांचं, तर त्याचा जो क्रायटेरिया होता किंवा निकष जे होता किंवा कुठल्या बेसिक पॉईंट्सवर त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे, त्यांचं नेमकं कुठल्या ह्याच्यावर भर होता ते आपण बघणार आहोत. तर त्यांचे असे 5 पॉईंट्स होते. पहिला होता पेशींचा जटिलता, सेकंड होता सजीवांचा प्रकार, थर्ड होता पोषणाचा प्रकार, फोर्थ होता जीवनपद्धती, फिफ्थ होता वर्गानुवंशिक. पेशींची जटिलता म्हणजे आदिकेंद्रकीय आहे की दृश्य केंद्रकीय आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक आहे की नाही, केंद्रकच्या बाहेरचे जे काही सेल ऑर्गॅनल्स आहे ते आहे की नाही, किंवा आहे तर त्याला दृश्य केंद्रकीय असं पण म्हणतो. तर हे झालं पेशींची जटिलता. त्यानंतर आहे सजीवांचे प्रकार, म्हणजे तो एकपेशी आहे का किंवा बहुपेशी आहे का, हे झालं सजीवांच्या प्रकारमध्ये. त्यानंतर पोषणाचा प्रकार, हे लक्षात घ्या. पोषणाचा प्रकार यावरून त्यांनी काय केलेलं आहे, सजीवांचे वर्गीकरण केलेले आहे. तर स्वयंपोषी याच्यामध्ये 3 प्रकार येतं, स्वयंपोषी, परपोषी आणि परपोषी भक्षण. तर स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आता तुम्हाला माहिती आहे जे स्वतःचे अन्न करतात त्याला काय म्हणतात, तर वनस्पती. कोण करतं स्वतःचे अन्न स्वतः तयार, तर वनस्पती करतं ऑफकोर्स. तर वनस्पती का बरं स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या पेशीमध्ये काय असते, क्लोरोफिल नावाचा म्हणजेच हरित लवक हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, त्यामुळे ते स्वयंपोषी आहे, म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर परपोषी म्हणजे की ते दुसऱ्यांवर डिपेंड आहे. जसं कचऱ्यातून तुम्हाला दिसत असेल मशरूम वगैरे निघताना, तर त्याला आपण काय म्हणतात, परपोषी, जे दुसऱ्यांवरती अवलंबून असते. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये परपोषीच म्हणजे भक्षण, जसे आपण प्राणी मोस्टली की आपण काय आहे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून काय करतो, कोणी मांसाहारी असते, कोणी शाकाहारी असते, तर ते काय करतात, बनवून पकवून ते खातात, म्हणजेच त्याला आपण परपोषी म्हणजे भक्षण असे म्हणतो. त्यानंतर आहे जीवनपद्धती. तर जीवनपद्धती कशा प्रकारचे, तर 3 याच्यामध्ये आहे, उत्पादक, भक्षक आणि विघटक. उत्पादक म्हणजे जे प्रोड्यूस करतं, जे नवीन तयार करते, जसं अन्न तयार करते. कोण अन्न तयार करते, वनस्पती. भक्षक खाते कोण, तर त्याला आपण काय म्हणतो, तर प्राणी. आणि विघटक म्हणजे जे कचऱ्यातून निर्मित होते, जे डिकम्पोज होते, त्याला आपण काय म्हणतो, ऑफकोर्स फंगी, किंवा त्यालाच मराठीमध्ये बुरशी असे म्हणतात. जे तुम्ही बघितलं असेल की ब्रेड वगैरे आपण काही दिवसानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये पांढऱ्या प्रकारचा असा वरचा थर तयार होतो, तर त्याला आपण बुरशी असे म्हणतो. तर ते काय असते, विघटक असते. त्यानंतर आहे वर्गानुवंशिक, म्हणजे आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकीपर्यंत जे काही फायलोजेनेटिक, जे काही त्यांची जे काही बाहेरचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याला आपण वर्गानुवंशिक असे म्हणतो. आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकीमध्ये जेवढे आढळते तेवढे, किंवा एकपेशीय ते बहुपेशीय पर्यंत जे काही दिसतं त्याला आपण, जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, वर्गानुवंशिक. तर या 5 क्रायटेरिया म्हणजे 5 निकषांच्या आधारे विटाकरांनी
आपलं जे 5 सजीव सृष्टींचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले सृष्टी 1 मोनेरा आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे कृती आहे, की सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं आहे की दही जे असते आपल्या घरचं नॉर्मल दही घ्यायचं आणि दही घेतल्यानंतर त्याचा छोटासा ड्रॉप, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि तो ड्रॉप तुमच्या काचपट्टीवर, अशा पद्धतीची काचपट्टी येते, त्या काचपट्टीवर ते ड्रॉप घ्यायचा आणि त्याच्यावरती कवर स्लिप, जे कवर स्लिप असते ती त्याला सेट करून मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्याच्यामध्ये वेगळे रॉड लाईक अ स्ट्रक्चर तुम्हाला हालताना दिसतं. ठीक आहे, अशा पद्धतीचे किंवा अशा पद्धतीचे किंवा अशा पद्धतीचे किंवा अशा आकृतीचे तुम्हाला वेगवेगळे असे मूव होताना दिसेल किंवा हालताना दिसेल. तर ते काय आहे, तर हे आहे जीवाणू, जे मोनेरामध्ये असते. तर जीवाणू अशा प्रकारे मोनेरा या सृष्टीत जीवाणूंचा व नीलहरित शेवाळांचा समावेश होतो. तर यांचे लक्षणं काय आहे, यांचे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण हे काय आहे की हे जे आहे जीवाणू हे सगळ्यात पहिले एक पेशी आहे. कसे आहे, एक पेशी आहे. यांच्यामध्ये पेशी कसं आहे, एकच पेशीचा हा सजीव आहे. त्यानंतर दुसरं आहे, हे एकतर स्वयंपोषी असतात किंवा मग परपोषी असतात. सगळ्यात पहिलं आहे की एक पेशीय, म्हणजे एकच पेशी असणारी. सेकंड आहे की ते एक तर स्वयंपोषी, म्हणजे स्वतःच्यांना स्वतः तयार करतात किंवा मग दुसऱ्यांवरती डिपेंड राहतात. आणि थर्ड टॉपिक आहे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियससुद्धा नाही, म्हणजे केंद्रकसुद्धा नाही आणि त्याचे जे काही पेशी अंगके आहे ते सुद्धा नाही. पण काय आहे, आदिकेंद्रकी आहे. आदिकेंद्रकी आहे बट केंद्रक नाही आणि पेशी अंगके सुद्धा नाही. आदिकेंद्रकी आहे बट केंद्रक सुद्धा नाही आणि पेशी अंगके सुद्धा नसतात. तर ही आपण याचे बघितलं आहे मोनेरामध्ये सगळ्यात पहिली एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की दही घ्यायचं आहे, ते काचपट्टीवर घ्यायचं आहे आणि ते आपल्याला शोधायचं आहे अंडर मायक्रोस्कोप कवर स्लिप टाकून मात्र. आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे दिसू शकतात. सगळ्यात कॉमन म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा दिसू शकतात तुम्हाला. एक म्हणजे तो आहे लॅक्टोबॅसिली. हा लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू जो आहे तो तुम्हाला या दह्यामध्ये हे दिसेल. म्हणून आपण जर दही आंबवणे म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जो हा बॅक्टेरिया आहे, इट्स अ गुड हा एक चांगला बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया दुधाचं दह्यांमध्ये रूपांतर करण्यास मदत करतो. ठीक आहे, तर हे झालं मोनेरामध्ये. त्यानंतरचं सृष्टी आहे सेकंड प्रोटिस्टा. हे एकपेशीय आहे दृश्य केंद्रकीमधला. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बघूया. याच्यामध्ये सिंपल आहे, एक ॲक्टिव्हिटी आहे. पॉन्ड वॉटर घ्यायचं आहे. पॉन्ड वॉटर म्हणजे बाहेरचं नालीतलं पाणी कुठलं पण, त्याचा थोडासा ड्रॉप काचपट्टीवर घ्यायचं आहे, डबक्यातलं पाणी, आणि ते अंडर मायक्रोस्कोप तुम्हाला बघायचं आहे. तर अंडर मायक्रोस्कोप तुम्हाला समथिंग लाईक दॅट अशा पद्धतीचं तुम्हाला वेगवेगळे सजीव तुम्हाला हालताना किंवा मूविंग पोझिशनमध्ये तुम्हाला दिसतील. हा आहे अमिबा, हा आहे वॉलवॉक्स आणि युग्लेना. अशा पद्धतीचे सजीव तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. तर हे कशाचे एक्झाम्पल आहेत, कशाचे उदाहरण आहेत, तर प्रोटिस्टाचे. तर पाण्यामध्ये विविध आकाराचे सूक्ष्मजीव हे हालचाल करताना दिसतील. हे सजीव काय आहे, तर अमिबा असू शकतात किंवा युग्लेना किंवा वॉलवॉक्स.
आता याची लक्षणं काय आहे, तर लक्षणं काय आहे, हा आहे एक पेशीय वनस्पती, सॉरी वनस्पती नाही आहे, सजीव आहे, एक पेशी आहे, एक पेशी ऑर्गॅनिझम, आणि याला केंद्रक सुद्धा असते. ठीक आहे, केंद्रक हा प्रेझेंट आहे. त्यानंतर दे हॅव म्हणजे तर यामध्ये जे काही जीवाणू आहे त्यांना मुव्हिंगसाठी त्यांच्यामध्ये एक केसांसारखा एक त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅजिला असे म्हणतो, मराठीमध्ये त्याला छद्मपाद किंवा रोमके असे म्हणतात किंवा तिसरं आहे कशाभिका. हे तिन्ही आपण वर्ड इथे यूज करू शकतो. तर मी इथे लिहिते कशाभिका. तर या कशाभिका असतात, त्यांना मूव्ह करण्यासाठी एका जागेवरून ते दुसऱ्या जागेवरून मूव्ह करण्यासाठी हे असते. तर हे झाले त्याचे सिम्पटम्स. ठीक आहे. आणि थर्ड आहे ते आहे स्वयंपोषी. हे लक्षात घ्या. जे काही प्रोटिस्टामध्ये येतं ते सगळे आहे स्वयंपोषी. मग याच्यामध्ये उदाहरणे आत्ताच बघितले आपण, वॉल्वॉक्स आहे, युग्लेना आहे, अमिबा आहे, हे सगळे काय आहे, हे स्वयंपोषी आहे. हे झाले सगळे स्वयंपोषी. ठीक आहे, हे सगळे स्वयंपोषी आहे. आता आपण बघूया परपोषी. तर याच्यामध्ये परपोषी सुद्धा येतं, अमिबा, पॅरामोशियम, हे जे 2-3 ऑर्गॅनिझम्स आहे ते काय आहे, परपोषी आहे. आणि स्वयंपोषीमध्ये वॉल्वॉक्स, युग्लेना हे येतात. ठीक आहे. आणि परपोषीमध्ये अमिबा, पॅरामोशियम हे येतात. तर प्रोटिस्टा हे कळालं, हे एकपेशीय आहे. लक्षणे तेच आहे, एकपेशीय, केंद्रक आणि छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. डबक्यातले पाणी घ्यायचं आहे, ते मायक्रोस्कोपमध्ये बघायचं, म्हणजे काचपट्टीवरती ड्रॉप घेऊन त्याला तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये कशाभिका असतात, म्हणजे केसांसारखे एक वळणदार अशा पद्धतीचा फ्लॅजिला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि ते असतात स्वयंपोषी. तर स्वयंपोषीमध्ये काही असतात, वॉल्वॉक्स, युग्लेना, आणि परपोषीमध्ये अमिबा, पॅरामोशियम हे आढळतात. तर सृष्टीत 3rd नंबरचा कौके, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण फंगी म्हणतो, फंजाय कोणी कोणी प्रोनाऊन्स करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून आपण मेनली स्टार्ट होतो आहे, कारण बहुपेशीय हा आपण टर्न करतो. आतापर्यंत एकपेशीय आपण सजीव बघितले, पण आता आपण बहुपेशीय करतो आहे. तर त्याच्यामधला सृष्टी नंबर 3 हा आपण बघतो आहे, कौके. तर यामध्ये सुद्धा एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी अशी आहे की आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे, जो आपल्या घरी येतो, तो ब्रेड घ्यायचा आहे. तो ब्रेड आपल्याला त्याच्यावरती पाणी टाकून 2 दिवस ठेवायचा आहे. त्यानंतर किंवा भाकर पण चालते, पोळी पण चालते, त्याच्यावरती पाणी टाकून तुम्ही 2 दिवस ते ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पांढरा असा थर दिसेल. त्या पांढरा थर म्हणजेच काय आहे, तर कौके. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो फंगी किंवा फंजाय, किंवा मग त्याला आपण बुरशीसुद्धा म्हणतो. आलं का लक्षात, बुरशी. तर ही एक छोटीशी आकृती आहे अशा पद्धतीची. तिथे जर तुम्ही ते थोडंसं त्याच्यावरचं जर घेऊन तुम्ही एका काचपट्टीवर घेऊन ते जर त्याच्यामध्ये ग्लिसरीन किंवा थोडं पाणी टाकून सुद्धा तुम्ही जर मायक्रोस्कोप, अंडर मायक्रोस्कोप जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये बुरशी डेव्हलप झालेली दिसेल. तर याची लक्षणे काय आहे, तुम्हाला याच्या अगोदरचं सुद्धा सांगितलेलं आहे की हे काय आहे, एक हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक म्हणजे काय, म्हणजे परपोषी, जे दुसऱ्यांवरती अवलंबून असते. ठीक आहे. म्हणजे जे बुरशी तिथे डेव्हलप झाली आहे ती त्या काय करते की ब्रेडपासून त्याचे स्वतःचं मोड ऑफ न्यूट्रिशन सुरू ठेवत आहे. सगळ्यात पहिले आहे मी जे काही सांगितलं लक्षणांमध्ये, तो आहे परपोषी. ठीक आहे. त्यानंतर दृश्य केंद्रकी आहे. त्यानंतर असंश्लेषी, एक सांगणार आहे मी. हे असे सजीव
दिसतात. परपोषी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. त्यानंतर दृश्य केंद्रकी तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामध्ये केंद्रक असतो, सेल ऑर्गेनल्स असतात. आता असंश्लेषी म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन ग्रीन असे म्हणतो. म्हणजे हे ग्रीन नसतात, ग्रीन कलरमध्ये नसतात. म्हणजे याच्यामध्ये जे काही आपण अंडर मायक्रोस्कोपमध्ये बघू ते सगळे नॉन ग्रीन तुम्हाला दिसतात. म्हणजेच काय, त्याला असंश्लेषी असे म्हणतो. आता खूप सारे जे काही फंगी आहे ते कशावर डिपेंड आहे, म्हणजे कुठे लागलेले दिसले तुम्हाला, ऑफकोर्स कुजलेल्या कार्बनी पदार्थावर. कुठे दिसलेले आहे, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जास्तीत जास्त हे कवके आपल्याला दिसलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यातला जो कवकेमधला जो काही सेल वॉल आहे किंवा पेशीभित्तिका आहे, हा कसा बनलेला आहे, खूप हार्ड बनलेला आहे. पेशीभित्तिका म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेल वॉल म्हणतो, हा कठीण असते आणि साखरेचा म्हणजे खूप साऱ्या मोठ्या साखरेच्या प्रमाणाचा बनलेला असतो. त्याला आपण चिटिन असे म्हणतो. साखरेपासून बनलेला असते आणि त्याला चिटिन असे म्हणतो. ठीक आहे. तर काही कवके कसे असतात, तंतुरूपी, म्हणजे असे त्याला तंतू असतात. ठीक आहे. पण काही जे असतात त्याच्यामध्ये जे काही म्हणजे पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके त्याच्यामध्ये असतात. तर हे आपण लक्षणे बघितले तर लक्षणे काय आहे ते, एक तर सगळ्यात पहिले परपोषी आहे, दृश्य केंद्रकीय, असंश्लेषी म्हणजे ते ग्रीन नाही, नॉन ग्रीन आहे. त्यानंतर कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जास्तीत जास्त आपण फंगी हे बघितलेलं आहे. त्यानंतर त्याची जी पेशीभित्तिका आहे ती कठीण असते आणि साखरेपासून बनलेले असते, त्याच्यामुळे त्याला आपण चिटिन असे म्हणतात. हे मी एका बुरशीची आकृती तुम्हाला काढून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने दिसतं असे मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर ही 3 सृष्टी आपण इथे बघितलेलं आहोत. आता याच्यानंतरचे तुम्हाला जर हवी असेल एक्सप्लेनेशन तर प्लीज मला कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. सबस्क्राईब पण करा.